मैदानाच्या आतमध्ये सजवतोय तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. पुढील आवाज असेल ते अर्थातच उमेशजी सालुंकर सर यांचा. धन्यवाद. मेढा संघाचा प्रतिनिधी या आपल्याला एक सन्मान चिन्ह देऊन येथे आपला सन्मान केला जाईल. मेढा संघ समीर पवार आपण यायचं आहे. हॅलो हॅलो. आपण या स्पर्धेची गोड आठवण मेढा या संघाला आपण सन्मान चिन्ह देत आहोत. हल्लक मित्रांनो होम ग्राउंड आहे परंतु इलाका हमारा धमाका हमारा नाही हुआ. ठीक आहे काय हरकत नाही. रन जरा जास्तीच झाल्या परंतु प्रयत्न शर्तीचे होते परंतु प्रयत्न सहपसड काय हरकत नाही. आज आपला दिवस नसावा असं म्हणूया. आणि आता मात्र नक्कीच आपण पाहतो टॉस जिंकलाय तो आता श्री सोमजाई शनवई संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडशी निर्णय घेतलाय तो श्री सोमजाई शनवई संघाचे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपला 12वा खेळाडू पाठवणं अनिवार्य आहे. शनवई संघाचा आलेला आहे. किल्ला संघ आपल्याला सुद्धा विनंती आपला 12वा पाठवायचा आहे. तसेच श्री वाकेश्वर किल्ला या संघाला बॅटिंग करायची आहे. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. 2 पॉवर प्लेचे शतक पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त सुरुवात झाली जिथे पहिली मॅच निनाद रसल 11 सानेगाव संघ जिंकला तर दुसरी मॅच स्वयंभू भुवनेश्वर संघ जिंकलाय आणि तिसरी मॅच मात्र आपल्या भेटीला आली आहे. परेश एक पाठव 12वा. ओके ओके. बघा सुरुवात आपण पाहतो तर श्री वाकेश्वर किल्ला संघाकडून प्रल्हाद मात्र इथून सुरुवात करेल. पहिला पॉवर प्लेचं शतक आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेला तर रोहा ग्रामीण असोसिएशन मध्ये सातत्याने आपण पाहतो तर चांगलं बॅटिंग करणारे हे दोन्ही संघ दमदार संघ आहेत रोहा ग्रामीण असोसिएशन मधले. आणि आज मात्र आपण पाहतोय तर शिवसेना भगवा चषक 2025 एक मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला आली आहे तिथे मात्र ते खेळत आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला खेळ पाहायला मिळेल कारण एक साईडला आपण पाहतो तर मनीष देशमुख आहे तर दुसऱ्या साईडला प्रसाद बामुगडे आपल्याला पाहायला मिळेल. इथे संकेत असेल संदीप असेल बारक्या असेल असे बरेचसे खेळाडू तुम्हाला आज पाहायला मिळतील ज्याने आपल्या खेळाचं प्रदर्शन चांगला केलाय. ओ सुरुवातीला रोहनच्या बॅट मधून मोठा धमाका झालाय. कधीही जर आपण रंग बदलणे केला आहे जिथे आपण म्हणतोय पंचायतीचं जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा आपण पेट्या उघडतो. पहिली आली दुसरी आली तिसरी आली. सुरुवात पहिली आलीपासून झाले 6 धावा आल्यात जिथे आपण म्हणतो की चला इथून आलाय येणारा आपला सदस्य आहे तो नक्कीच निवडून येईल. परंतु त्याप्रमाणे क्रिकेट सुद्धा एखाद्या ओव्हरमध्ये तुम्हाला 20 धावा सुद्धा मिळतील. एखाद्या ओव्हरमध्ये तुम्हाला 5 धावा सुद्धा मिळतील. एखाद्या ओव्हरमध्ये तुम्हाला धावा सुद्धा मिळणार नाहीत. असा हा क्रिकेट आहे. क्रिकेट हा खेळ चेंडू उपलब्ध करून द्या. सेमजोग चेंडू गेलाय का ठीक आहे नवीन चेंडू द्या कारण चेंडू जरी फुटला किंवा हरवला तर चेंडू नवीन घेतला जाईल. तर आपण नवीन चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. स्वयंसेवक आपण विनंती असेल बघा जर भेटला तर सातत्याने आपण पाहिलं. आणि क्रिकेट हा लोकप्रिय खेळ काय आहे हे सुद्धा आपण सातत्याने पाहिला. सुरुवात रोहनने मात्र 6 केली आहे कारण रोहनला सुद्धा माहिती आहे समोरच्या संघाकडे ताकद काय समोरच्या संघाकडे क्षमता काय आहे. कारण जेव्हा एकाच असोसिएशन मध्ये जेव्हा खेळतात ना त्या दोघांना सुद्धा माहिती आहे की कमतरता काय आणि बाजू कोणाची मजबूत आहे हे रोहनला माहिती आहे. त्याच्यामुळे सुरुवात प्रल्हादने केली आहे आणि या ओव्हरची सुरुवात 6 झाली आहे. आपण पाहतो या स्पर्धेमधला हाय स्कोअर वक्रतुंड भुवनेश्वर संघाची 81 आहे. परंतु हे दोन संघ ते तोडीत काढणार का हे सुद्धा बघूया. 6 सुरुवात झाली आहे. ओ इथे मात्र थोडंसं पाडी डोले चेंडू परंतु चेंडू जातो तो वंडीच्या स्वरूपामध्ये रोहनला इथे 1 धाव मिळेल जिथे
श्री सोमजाई या शनव संघाने बघा प्रत्येक संघाने जेव्हा जेव्हा टॉस जिंकलाय सुनीलजी तेव्हा तेव्हा गोलंदाजी घेतली आहे, पण ते सोमजाई संघाने बॅटिंग घेतलेली आहे. याचं मागचं कारण त्यांनाच माहिती आहे. कारण जर सोमजाई संघ तुम्ही पाहिलं ना तर गोलंदाजी धार त्यांच्याकडे आहे. त्यांनी आधी ठरवलं की आपण एक चांगली धावसंख्या फिगर इथे जमा करू, एक मॅच फिगर, त्यानंतर चांगली गोलंदाजी करू. पण समोरचा संघ सुद्धा त्याच ताकदीचा आणि त्याच दर्जेचा आहे हे सुद्धा विसरून जमणार नाहीये. कारण रोहा ग्रामीण असोसिएशन मध्ये हे दोन्ही फायनलचे दावेदार आहेत. हो हा टॅकर चेंडू होता, पण तो बॅट केला चेंडू पुन्हा एकदा जाईल ती घोषित स्वरूपामध्ये सिंगल मिळेल. बघा इथून प्रल्हादने जाणलं होतं या खेळपट्टीचा अंदाज प्रल्हादला नसावा म्हणून पहिल्या चेंडूवर मोठा फटका काढला, परंतु जसा या खेळपट्टीचा अंदाज प्रल्हादला आलाय ना त्यांनी कमबॅक सुद्धा केलाय. इथे 3 चेंडूचा खेळ झाला बिनबाद. प्रथम बॅटिंग करत असताना श्री सोमजाई शनवई संघाची इथे मात्र 8 वर पोहोचलाय. कमीत कमी इथून 5 ओव्हर मध्ये आता सोमजाई शनवई संघाचे लक्ष असेल की कमीत कमी 70 ते 65 धावा. ओ वेगात टाकलाय, भन्नाट टाकलाय, चेंडू सरळ जातोय, परंतु पंच नाराज आहेत. सांगतील मात्र इथे देणगीच्या स्वरूपामध्ये एक धाव बहाल केली जाईल. ती वाकेश्वर किल्ला संघाकडून धावसंख्या होती ती मात्र 9 धावा. जिथे आपण पाहता यजमान संघाने सुद्धा आपलं नशीब आजमावलं. कुठेतरी आपण पाहिलं तर सुनील आणि सागरची ती ओव्हर 26 धावांची मागणी पडली, परंतु कदाचित थोडासा स्वयं टल असता तर त्या धावा तुम्हाला बनवता आल्या असत्या. कारण या खेळपट्टीवर जो शेवटपर्यंत राहतो ना तो काही ना काहीतरी करतोय. काल सुद्धा पाहिलं आणि आज सुद्धा पाहिलंय, परंतु कुठेतरी आपण थोडासा विश्वास आपल्यामध्ये नव्हता, त्याच कारण तुम्हाला पराभव स्वीकारायला लागला. कारण या खेळपट्टीमध्ये 72 धावा नथिंग आहेत असं मी म्हणेन. पुण्याचा चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला केला, ऑन साईडला फटका पाहिला, तिथे परेश होते, सिंगल मिळेल, सिंगलने रोहन आले ते नॉन स्ट्राईकला आणि मनीष देशमुख आता स्ट्राईकला असतील. तिथे धावसंख्या दुहेरी अंकीमध्ये आपल्याला 10 पाहायला मिळते. जिथे 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडू शिल्लक आहे. बघा या ओव्हरची सुरुवात आपण पाहिजे 6 ने झाली आहे, परंतु त्यानंतर प्रल्हादने सुद्धा कमबॅक केलाय आपल्या संघासाठी. क्रिकेटमध्ये हेच तर पाहायला मिळते ना, कधी गोलंदाजावर भारी पडतं तर कधी गोलंदाज बॅटर सुद्धा भारी पडतो. हे सध्याच्या घडीला पाहायला मिळते. प्रल्हाद पुन्हा एकदा सज्ज झालेत. हो हा टॅकर चेंडू फटक्यात चांगलाय, पॉइंटला केलाय, पण तो पाहूया चेंडू कुठे जाते. पंचांचा इशारा येते तो मात्र सिंगल असेल. फटक्यात चांगलाय पण तो महेशला इथून सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना श्री सोमजाई शनवई या संघाची 11 झाल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 6 आल्यानंतर सुद्धा प्रल्हादने काय गोलंदाजी केली. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये अवघ्या 5 धावा त्यांनी खर्च केल्या. जिथे मानस होतं, प्रयत्न होतं, स्वप्न होतं की या ओव्हर मध्ये कमीत कमी 15 धावा करणं, तो मात्र कुठेतरी थोडासा पाडला, पण तो एक चेंडू अजून सुद्धा बाकी आहे. ओ फुलटा चेंडू होता, ऑन साईडला फटका खेळला गेला. तिथे प्रवेश पुन्हा एकदा पाहायला मिळतील. मनीष मात्र या ओव्हरची सिंगलने ओव्हर समाप्त करेल, परंतु मी कौतुक करेन ते प्रल्हादचं, कारण पहिल्या चेंडूवर षटकारने सुरुवात केली होती, परंतु नंतरच्या 5 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. हा असं क्रिकेट मधला कमबॅक आणि हेच ते प्रल्हादने दाखवून सुद्धा दिलंय. जिथे आपण पाहतो तिसरी मॅच आपल्या भेटीला आली आहे, परंतु याच्यानंतर एक शेवटची मॅच, हाय व्होल्टेज मॅच. रोहा मधला एक दमदार संघ श्री साईनाथ मोरे आले, तर अर्थात या चणेरा विभागामधील स्लो 11 नावे आपल्याला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, या मॅचचा सुद्धा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे. एक जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आत्ताचे सर्व सामने जे आपण पाहत ना ते जबरदस्त राहणार आहेत. एक साईडला आपण पाहतो तर निनाद रसल 11 सानेगाव संघ हा दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय, तर स्वयंभू भुवनेश्वर संघ हा सुद्धा दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. आणि तिसरी मॅच आपल्या भेटीला आली आहे, जे दोन्ही संघ आपण एक साईडला किल्ला तर दुसऱ्या साईडला आपल्याला शनवई संघ आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्राय कर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आलेत, साहिल आलेत. किल्ला म्हटलं तर किल्ला नावाची ओळख आहे ती मध्ये प्रसाद बामुगडे. 2025 मध्ये एक बहुअंशी चर्चित असलेलं नाव म्हणजे प्रसाद बामुगडे, तो विकेट किपर आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर वीर दमदार आमदार चषकामध्ये सुद्धा जबरदस्त बॅटिंग त्याची राहिली आहे. साहिल आलेत आणि मनीच्या बॅट मध्ये फटका केला, चेंडू हवेमध्ये आहे.
जरूर केला पण तो बाद झाला साहिलला. या ओव्हरची सुरुवात साहिलने विकेटने केल्या, जिथे आता आपल्याला पाहता प्रतीक उर्फ बारक्या ज्याने आपण पाहतो सातत्यानं एक आक्रमक बॅटिंग केणारा बॅट्समन सध्याच्या घडीला स्ट्राईकला आहेत. परंतु साहिल सुद्धा या ओव्हर मध्ये सुरुवात विकेटने केली आहे. हा टॅकल चेंडू आडव्या बॅटने केला. चेंडू आपण पाहतो मिड विकेट मध्ये, तिथे परेश मोरे आहेत, सिंगल घेतले, थोडेसे पंबल झालेत परंतु सिंगल मिळेल आणि बारकेने मात्र सिंगलने आपला अकाउंट ओपन केलाय. सिंगलने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तिथून एक गडी बाद. बॅटिंग करत असताना श्री सुमजाई शिनवई संघ मात्र 12 वर पोहोचतोय, 13 वर पोहोचतोय. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 12 होत्या, इथून सुरुवात विकेट निघे, त्यानंतर सिंगल आली आहे. धावसंख्या 13 धावा. इथे साहिल पुन्हा एकदा सज्ज झालेत रोहन साठी. रोहनने पुण्याला चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला केलाय, तिथे मात्र फिल्डिंग झाली आहे. सिंगल मिळेल रोहनला. सिंगलने धावसंख्या पाहायला मिळते. इथून 14 धावा झाल्या. शतक क्रमांक दुसरा चालू आहे. पॉवर प्लेचं शतक असणार आहे हा सुद्धा, जिथे साहिलवर मात्र विश्वास दाखवलाय. दोन्ही संघाने मात्र स्वप्न पाहिलंय की या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र व्हायचं आहे, कारण या स्पर्धेचा प्रथम क्रमांक आहे. 50,001 व आकर्षक चषक आहेत, ज्याने आपण खूप सारी मेहनत घेतली आहे. आपल्या विभागामध्ये मोठी स्पर्धा बनवायची ही जी संकल्पना होती ना, ती कंप्लीट केली आहे. हा टॅकल चेंडू आडव्या बॅटनी फटका केला, उंच लांबी गाठणार का? नक्कीच लांबी गाठणार. चेंडू जातो हवाईचा बार. बारक्याच्या बॅट मधून सिक्सर. 6 तर आपण कार्यक्रम करतोच. इथे मात्र कार्यक्रम पुन्हा झाला असं म्हणेन. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. षटकार. फल मिठा असेल गोड असेल ते तुमच्यावर आहे. आणि खऱ्या अर्थाने बारकीने बॅक टू बॅक 2 षटकार फेकले. धावसंख्या 26 झाली आहे. या ओव्हर मध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे पॉवर प्लेचा. इथे मात्र फटका फसला. चेंडू हवेमध्ये उंच आहे, लांबी कमी आहे. झेल होणार का? कॅच इज ड्रॉप. काय ड्रॉप झाली आहे, पण तू बारक्या सुखरूप मला वाटते पोहोचणार नाहीये. एक मोठा धक्का. गोल्डन विकेट वाकेश्वर किल्ला संघासाठी. बारक्या बाद होते, ज्याने आपली आक्रमक मध्ये 2 सिंगल 2 षटकार मारून तब्बल 14 धावा जुळल्या होत्या. संघाची टोटल जर आपण पाहिली तर शतक क्रमांक दुसऱ्या संपला. पहिल्या ओव्हर मध्ये 12, दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 15. धावसंख्या सध्याच्या घडीला 27 झाली आहे, जिथे 13.5 ची सरासरी चालू आहे. धावसंख्या चांगली आहे. आता मात्र निको आलेत, परंतु नॉन स्ट्राईकला असेल. गोलंदाज ट्रायकर पुन्हा एकदा विश्वास दाखवतो प्रल्हादवर, ज्याने पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. वैयक्तिक दुसरं आणि संघाडीत तिसरं. प्रल्हाद आले पुन्हा एकदा आपण पाहतो तर आपली ओव्हरची सुरुवात बहुया प्रल्हाद करतील, जिथे रोहन असतील. इथे मात्र या ओव्हरची सुरुवात पंच आमच्याकडे सांगते की या नो चेंडू असेल.
पुढचा चेंडू फ्री हिट असेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 28 धावा आहेत. बघा हे दोन्ही संघ जर आपण पाहिले तर त्याच ताकदीचे आहेत, त्याच क्षमतेचे आहेत. दोन्हीचा संघ जर आपण पाहतो चांगले दमदार संघ आहेत. त्याच्यामुळे इथून तुम्हाला संघर्ष पाहायला मिळतोय आणि संघर्ष चिंगारी तुम्हाला पाहायला मिळेल, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. जिथे आपण टॉस जिंकलाय, आपल्याला एक मॅजिक फिगर गाठायची आहे. सध्याच्या घडीला 28 झाल्यात. मॅजिक फिगर मधलं तर इथं कमीत कमी 70 धावा अपेक्षित असेल. फ्री हिटचा चेंडू आहे. ओ फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा कायम राहील. पंचांचा इशारा पुन्हा एकदा नो आहे. सलगचा हा दुसरा नो आहे पाहायला मिळते. धावसंख्या 29 झाल्या. प्रल्हादला आपण पाहतो थोडस नियंत्रण मध्ये गोलंदाजी करावी लागेल. नियंत्रणाच्या बाहेर गोलंदाजी केली जाते. सलगचे 2 चेंडू आपण मध्ये नोट टाकलेत. फ्री हिटची संधी रोहन साठी आहे आणि संधीच्या प्रयत्नामध्ये रोहन सुद्धा आहे. इथून मात्र प्रल्हादच्या अगेन्स्ट हल्ला करणार का? हो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला फटका गेला, तिथे मात्र आपण पाहतो तर संकेत आहे तर थोडेसे बंबल झालेत. त्याच दरम्यान दुसऱ्याला निकू पडलेत. बघा निकूला तुम्ही थोडीशी हवा देऊ शकत नाही. निकू आपण पाहतो सिंगल डबल मध्ये खूप सारा विश्वास ठेवणारा खेळाडू आहे. त्याला माहिती आहे जर मोठे फटके येत असतील तर सिंगल डबलने धावसंख्या हलवणे हे आपलं काम आहे. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 31 झाली आहे. शतक क्रमांक 3 चालू आहे. या ओव्हरचे अजून सुद्धा 5 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा प्रल्हाद हा टॅकल चेंडू आहे. फटक्या फसला चेंडू पण तो तिथे नो मॅच लॅस मध्ये पडेल. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमापार चौकार. पस्तीस धावा इथे पाहायला मिळतात आणि एक साईडला आपण बघतो रोहनच्या बॅट मधून धावा येतात. रोहनच्या बॅट मधून एक चौकार, एक षटकार, सिंगल सिंगल, एक दुरी सुद्धा आली आहे. हो पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु पाहायचा तिथे खेळाडू आहे. झेल होणार का? कॅच ड्रॉप झाली आहे. बघा ज्या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये आपल्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग केली आहे ना, त्या रोहनला मात्र सध्याच्या घडीला जीवनदान दिलंय. धावसंख्या झाली तिथे 36 धावा. शतक क्रमांक 3 चालू आहे. या ओव्हरचे अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक बाकी आहेत. परंतु रोहनला मिळालं जीवनदान. बघूया आपल्या संघासाठी किती महत्व ठरेल. परंतु प्रल्हादने इथे जवळ जवळ आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं होतं. आडव्या बॅटने मात्र निकून फटका केला गेला. संपर्क जसा पाहिजे झाले सिंगल मात्र इथे मिळेल. धावसंख्या बघता बघता आपल्याला पाहते श्री सोमजाई शनवई संघाची, जिथे आपण पाहते 2 महत्वाचे फलंदाज मनीष आणि बारक्या बाद झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 37 धावा. या ओव्हरचे अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. असे आम्हाला सुनील जाधव सध्याच्या घडीला स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओहो इथे मात्र पाहायचं आहे पंचांचा इशारा. रोहनला मात्र इथून जावा लागेल. परंतु काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंग केली. फलंदाज बाद झाले ते रोहन. विकेट कीपर आहे आणि वीर दमदार आमदार चषक 2025 जे आपल्या भेटीला स्पर्धा आलेली आहे. खऱ्या अर्थाने संघ मालकासाठी तिथे थार गाडी आहे. 2 दिवसामध्ये कळेल की थार गाडी तिथून कोण घेऊन जाणार. त्यासाठी संघर्ष आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. परंतु इथून या स्पर्धेमध्ये हा जो प्रथम क्रमांक आहे 50,000 तो सुद्धा कोण घेऊन जाईल याची सुद्धा चर्चा आहे. संदीप आले न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. या ओचा सुरुवात मात्र नोंदणी केली, त्यानंतर काय कमबॅक राहिलाय. 5 चेंडूचा खेळ झाला, 1 चेंडू शिल्लक आहे. जिथे आपण आतापर्यंत 10 धावा खर्च प्रल्हादने केल्यात आणि धावसंख्या मात्र 37 आहे. संदीप आले आडव्या बॅटने फटका जरूर केला गेला, परंतु पायाचा चेंडू आपण पाहते तिथे परेश मोरे आहेत. सिंगल मात्र समाधान संदीपने सुद्धा मानला, आपला वैयक्तिक अकाउंट ओपन केलाय. शतक क्रमांक 3 संपलाय. या ओव्हरचा आपण विचार केला प्रल्हाद आले जिथे सुरुवात नोंदणी केली होती, परंतु त्यानंतर कमबॅक सुद्धा केलाय. कारण या ओव्हरमध्ये प्रल्हादने अवघ्या 11 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा फलंदाज रोहनला मात्र त्यांनी माघारी धाडलाय. 18 चेंडूचा खेळ संपलाय. जिथे आपल्याला पाहायला मिळते ते प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या 38 झाली आहे. जिथे महत्वाचे 3 फलंदाज तंबूचे आसराला आहेत. ओमकार राणे आलेले आहेत.
मी लक्ष वेधेन दोन संघांचं पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना असेल. आपण टॉस साठी तयार राहायचंय. श्री साईनाथ मोरे अली रोहा आणि स्लोक 11 नावे आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. कारण या डावामध्ये अजून सुद्धा 12 चेंडू शिल्लक आहेत. जसे 12 चेंडू फेकले जातील पहिला डाव जसा संपेल ना तसं आपण टॉस कंप्लीट करा. दोन्ही संघाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये आलं तरी चालेल, काय हरकत नाही आहे. स्लोक 11 नावे आणि श्री साईनाथ मोरे अली रोहा. म्हणजे एक साईडला आपल्याला किशोर याचा संघ पाहायला मिळेल, संतून अष्टवकीर यांचा संघ पाहायला मिळेल. पंचांचा इशारा नो आहे आणि नो प्लस 4 मिळतील 5. सुरुवातीला 5 धावा देणगीच्या स्वरूपामध्ये दिल्यात. ओ पुन्हा एकदा संदीप मोठा फटका, माझा प्रयत्न होता. थोडेसे आपण पाहते फिल्डर तिथे पंबल आहेत पण तू सिंगल घेतली आहे संदीपनी. सिंगलने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तिथून 44 धावा. ओमकार राणे गोंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. शतक क्रमांक 4 मात्र मार्गस्थ असताना वाकेश्वर किल्ला संघाकडून धावसंख्या सध्याच्या घडीला 44 झाली आहेत. सुरुवात मात्र नोंदणी झाली. पहिल्या एक चेंडूवर तब्बल 6 धावा खर्च ओमकारने केल्यात. ओ हा टायगर चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट फक्त हवेशी बोलते आहे हेच मात्र पाहायला मिळते. जिथे निकुश स्ट्राईकला आहेत. या ओव्हरचा आपण विचार केला 2 चेंडूचा केलेला धावसंख्या सध्याच्या घडीला 44 आहे. बघा टॉस जिंकला होता सोमदेव शेनवी संघाने. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला परंतु सध्याच्या घडीला या डावाचा विचार केला अजून सुद्धा 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 मध्ये 20 धावा अपेक्षित असतील. ओ इतर मात्र चेंडूला धाडला परंतु पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू होता त्याच्यामुळे धावा होतील. पुन्हा एकदा ओमकार राणे सज्ज होत आहे जिथे षटकार आलाय. ओ पुन्हा एकदा फ्रंट फुटला निघाले होते परंतु आडव्या बॅटने फटका केलाय. तिथे थोडेसे पंबल झालेत. त्याच दरम्यान सिंगलला डबलला पलटलेत परंतु डबल मिळणार का. ओ रिक्स तर घेतली आहे परंतु बाद व्हायला लागेल रिकुला. बघा एक धावेचं महत्व काय निकोला माहिती आहे. त्यांनी सांगितलंय माझ्या संघाला धावांची गरज आहे आणि त्यासाठी मी संघर्ष करेन परंतु तिथे प्रसाद सुद्धा तेवढाच हुशार होता आणि फलंदाज बाद झाला. निको एक धाव मिळेल परंतु धावसंख्या 51 झाली आहे. कारण एकाच असोसिएशन मध्ये दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही संघाला माहिती आहे एक धावाला महत्व काय आणि त्याच्यामुळे एक धावेला महत्व का दिलं जात आहे तर या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आहे. आणि जेव्हा जेव्हा कंपल्सरी चेसिंग असते ना तेव्हा एक धाव जर तुमच्या डोक्यावर आली ना तर ती खूप सारं अडचण सुद्धा करते. हे सुद्धा आपण पाहिले जिथे निकू बाद झाले. धावसंख्या 51 झाली आहे. या ओव्हरचा विचार केला सुरुवात नोंदणी केली परंतु सुद्धा कमबॅक सुद्धा केला. षटकार आला होता त्यानंतर डबल सिंगल जिथे डबल मध्ये करण्याच्या प्रयत्नामध्ये निकू बाद झालेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. केतन आलेत. या ओव्हरचा विचार केला अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 51 झाली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न परंतु पाहूया इथून पंचांचा इशारा ते सिंगल असेल. धावसंख्या 52 झाली आहे. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल तो ओमकार राणे याचा. धावसंख्या 52 झाली आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 चालू आहे. याच्यानंतर आपल्याला एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच एक साईडला चनेरा विभागामधील दमदार संघ स्लोक 11 नावे तर रोहा विभागामधील अर्थातच श्री साईनाथ मोरे आले आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका केला तिथे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. जवळ जवळ आतापर्यंत या चौथी कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल मिळेल.
सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या 53 झाली आहे. षटक क्रमांक 4 संपलाय. सुरुवात नोंदणी केली होती ओमकार राणेने, परंतु जाता जाता एक षटकार सुद्धा त्याच्या अगेन्स्ट आला होता, परंतु चांगला कमबॅक झालाय. कारण या ओव्हरचा विचार केला तर पाहूया पहिल्या ओव्हरमध्ये जिथे प्रल्हाद आले होते त्यांनी 12 धावा खर्च केल्या होत्या, एकही विकेट त्यांनी मात्र बाद केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये साहिल आले, त्यांनी मात्र 15 धावा देत असताना 2 महत्वाचे फलंदाज बाद केले. त्यानंतर प्रल्हाद आले, त्यांनी 11 धावा खर्च केला, एक विकेट घेतली. त्यानंतर ओमकार आले, त्यांनी सुद्धा 15 धावा खर्च करत असताना एक विकेट बाद केला होता. आता माझा शेवटचा पर्याय, तर दोन्ही संघाचं मी लक्ष वेधन आपण टॉस साठी या. श्री साईनाथ मोरे अली रोहा आणि श्लोक 11 नावे. चला आपण टॉस साठी या. आपण लगेच इथून या 6 चेंडूनंतर आपण टॉस कम्प्लीट करणार आहोत. खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर या स्पर्धेसाठी 20 ते 30 दिवस घेतलेली मेहनत अर्थातच श्री ऋषाल गोवर्धने, श्री विनायक गोवर्धने, दीपक जोलगे, त्यानंतर हेमंत मडवी, हेमंत सावंत, शुभम खांडेकर, चंद्रकांतजी गोवर्धने, भाऊ खांडेकर, अक्षय मोरे, धीरज जाधव, शुभम करंजे आणि अर्थातच सुनील जाधव. ओपन आणि धावसंख्या 58 धावा, 59 धावा, माय मिस्टेक, 59 धावा झाल्यात. जिथे आपण पाहतो या आयोजकांनी घेतलेली मेहनत आहे आणि त्यांच्या मेहनतीचं फल मात्र त्यांना मिळतोय. पुण्यात विवेक ओ केतनसाठी थोडंसं अचंबित केलंय असं वाटलं होतं, परंतु थोडासा वेगळा चेंडू होता. सिंगल मिळेल आणि धावसंख्या 60 झाली आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत या डावामध्ये. मी दोन्ही संघाचं लक्ष वेधतोय. चला आपण टॉस साठी या. त्याचप्रमाणे आपण पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये मग जयेश भावकर असतील, शशांत पाटील असतील, राहुल पाटील असतील, यांनी सुद्धा गेल्या कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसामध्ये एक अचूक निर्णय, कोणत्याही संघाला मात्र त्याचा त्रास होईल किंवा कोणत्याही संघाला त्याचा भूदंड बसेल असं काही दिलेला नाही निर्णय. त्या पंचांत सुद्धा कौतुक करेन. त्याच दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हरला फटक्यात चांगला चेंडू आपण पाहतोय तर सरळ लाईन सीमा जवळ जातो. दिल्यात. तसेच आपण पाहिजे तर जीटी स्पोर्ट रोहा अर्थात सर्वश्रेय तुषारजी शिंदे यांची वाहिनी आहे आणि कामजात करत आहे ते अर्थातच इथून पाहूया. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 64 झाली आहे. जी मॅजिक फिगर सोमजाई शनवई संघाची बनवायची कदाच्या घडीला त्यांनी जमवले. कारण बघा जिथे टॉस जिंकला, बॅटिंग करायचा निर्णय घेतला, म्हणजे याचा अर्थ असाच होतो ना की आपल्याकडे गोलंदाजी आहे, सर्वप्रथम आपण धावा गोला करायच्या आणि समोरच्या संघाला मात्र कुठेतरी आपल्या गोलंदाजीवर बॅकफुटवर टाकायचा हा प्रयत्न त्यांचा असावा. 64 बदल्यात 2 चेंडू शिल्लक आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतो जीटी स्पोर्ट मधलं तर लावी कैरच कामजात आपण पाहतो मग आशुतोष अप्पनकर आहेत, परेश पालघर आहेत, ऋतिक भोसले आणि साहिल चोरगे आपल्याला पाहायला मिळते. ही टीम आहे ना, ही टीम खूप सारं काम करते. कारण आपण पाहतो प्रत्येक जो क्षण आहे तिथे मात्र टिपत आहेत, त्यांचं सुद्धा कौतुक असेल. हाफ टॅकर चेंडू होता, आडव्या बॅट निघायचा प्रयत्न होता, परंतु एक सिंगल एक चोरडी इथे घेतली जाईल. एकने टोटल 65 वर जाईल. 22च्या सर्वांमध्ये धाव घेतली जाईल. या डावाचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल. मी टॉस साठी लक्ष वेधतोय. त्याला दोन्ही संघाची संघटना घ्या आपण, कारण या डावाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. कालच्या दिवसामध्ये जे हनुमान सर्वे अर्थातच मुरुड विभागामधील आपण पाहतो निखिल दारवे याला पाहिलात. कालच्या दिवसामध्ये गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो चांगली राहिली होती. आडव्या बॅटने फटका केला, सिंगल मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय तर 6 अर्थातच 66 झाल्यात आणि विजयासाठी श्री वाकेश्वर या किल्ला संघाला 30 चेंडू आणि 67 धावांची मात्र गरज असेल. मी टॉस साठी विनंती करतोय. चला आपण या साईनाथ मोरे रोहा आणि श्लोक 11 नावे विनंती करतोय.
नक्कीच आपण कर्णधार येऊ द्या, आपण त्यांना आवाज देऊ. स्लो केल्यावर नावे संघाचे संघनायक आकाश भाईदंडल आणि साईनाथ मोरे आली अर्थातच संतून अष्टविकर. एक जबरदस्त मॅच तुमच्या व्हिडिओला येते. एक साईडला अर्थातच संतून अष्टविकर, दुसऱ्या साईडला आकाश भाईदंडल आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मला वाटतं सध्या अवूकडे जबाबदारी दिली आहे. तीच चेंडू आणि 67 धावांची गरज आहे ती वाकेश्वरी या संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना श्री सोमजाई शनवाई संघाने 66 धाव बनवलेत आणि 67 धाव बनवायचे आहेत. मी राज थिटे साहेब यांना विनंती करतो, या आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस कंप्लीट करणार आहोत. हॅलो हॅलो. तर पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना आणि आपण तिकडे टॉस कडे बोलत आहोत. एक साईडला आपण पाहतोय तर चणेर विभागामधील दमदार संघ अर्थातच स्लोक 11 न्हावे, तसेच रोहा विभागामधील अर्थातच मोरे आली रोहा, आपल्याला साईनाथ मोरे आली रोहा पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच असेल, कॉल असेल. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. कॉल असेल नावा संघाचा. ओके, हेड इज द कॉल. टेल आलाय. मोरेले संघाने टॉस जिंकलाय. काय सांगशील अहो, काय निर्णय असेल अहो, काय सांगशील? कारण या विभागामध्ये एक मोठी स्पर्धा आहे. काही जण आपण पाहते तर खूप सारं स्वप्न होतं आणि त्याने स्वप्न अस्तित्वात आणलेलं आहे. मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक 50,001 आहे. आयोजन बद्दल काय सांगशील आणि निर्णय काय असेल? आयोजन चांगलं आहे, मैदान पण चांगलं आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल अर्थातच स्लोक 11 न्हावे संघाला? कारण न्हावे संघ मध्ये तर एक दमदार संघ आहे. सध्याच्याकडे 2025 मध्ये गोलंदाजी असो किंवा बॅटिंग असो चर्चेत असलेलं नाव आहे. टीम तर चांगली आहे, आम्हाला माहिती आहे. तर नक्की चांगला प्रयत्न असेल. नक्कीच आपण टॉस जिंकलं, फिल्डिंग घेतलंय. तर स्लो केलं न्हावे संघ, आपण टॉस हारलाय. टॉस जर जिंकला असता आपला निर्णय काय असा? आम्ही क्षेत्ररक्षणच केला असता. परंतु आता बॅटिंग करायची आहे. सध्याच्या घडीला आपण पाहते तर खूप फॉर्म मध्ये तुमचा संघ आहे. बरेचसे तुम्ही बक्षिसा घेतलेत. आपण पाहतो रोहा विभागामधील मोरे आली संघ सुद्धा एक मजबूत संघ आहे. तर काय सांगशील, किती धावा इथे सुरक्षित वाटतात आणि आयोजन बद्दल काय सांगशील? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि 60 धावांचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला. कारण आपण पाहतो प्रथमच आयोजन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने खूप सारी मेहनत घेतलेली आहे आणि या खेळपट्टीने आपण पाहतो कोणावरही सुद्धा अन्याय केलेला नाहीये. जो संघ इथे मेहनत करेल, जो खेळाडू इथे मेहनत करेल ना, त्याला फल भेटणार, यात मात्र कोणती शंका नाही आहे. जिथे विजयासाठी 30 चेंडू 67 धावांची गरज आहे ती वाकेश्वरी केला सांगाला. जिथे प्रसाद बामोगडे आणि संकेत हार्ड हिटर मैदानच्या आतमध्ये उपस्थित झाले आहेत. ऐकूया पुन्हा एकदा लांडरस गावाचा बुलंद आवाज भाई पेटकर यांचा, जिथे 30 चेंडू 67 धावांची गरज आहे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं शिवसेना भगवा चषक 2025 आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय जीटी स्पोर्ट रोहा यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. घर बसल्या ही स्पर्धा जे प्रेक्षक पाहत असतील त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारं स्वागत असेल. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य श्री विशालजी गोवर्धने, त्याचप्रमाणे संपूर्ण त्यांच्या टीम विनायक गोवर्धने, दीपक झोलगे, हेमंत मडवी, हेमंत सावंत, शुभम खांडेकर, चंद्रकांत गोवर्धने, भाऊ खांडेकर, अक्षय मोरे, धीरज जाधव आणि शुभम करंजे यांनी खूप सारी मेहनत घेऊन ही स्पर्धा आपल्या विभागामध्ये इथे स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं खूप सारं कौतुक. मॅच कडे बोलतोय, जिथे पहिल्या डावाचा खेळ संपला 30 चेंडू मध्ये 66 धावा बनवल्या गेल्या, जिथे नाणेफेकी जिंकली होती शेनवई संघानं आणि एक धाडसी निर्णय घेतला. परंतु चांगली बॅटिंग करत असताना तब्बल 66 धावा धावफलकावरती लागल्यात. 67 धावांचं आव्हान संपुष्टात आणण्यासाठी एक विध्वंसक विस्फोटक जोडी धमाका षटकार डीजे.
एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जिथे गोलंदाजी करत असताना मनीषच्या पहिल्या चेंडूवरती प्रसादने ठोकलाय षटकार. षटकाराने शुभारंभ केला आता संघाचा आणि स्वतःचा खातं सुद्धा इथे ओपन केलं प्रसाद बामुगड्याने 6 या धावसंख्येवरती 6ने. सुरेख बॅटिंग म्हणावी लागेल पहिल्या चेंडूवरती. कमबॅक करणार का गोलंदाज, कारण मनीषला माहिती आहे कमबॅक कसं करावं. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मी म्हटलं होतं की मनीष हुशार गोलंदाज आहे, कमबॅक करणार या शंका नाही आहे. दुसऱ्या चेंडूवर मात्र निर्धाव आलाय. आपण पाहिलं तर हा चेंडू जर सरळ बॅटने फुलफेस बॅटने खेळला असता तर कदाचित तिथे सिंगल डबल आली होती, परंतु अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये आणि त्याच्याच कारणाने आपण पाहतोय डॉट चेंडू आलाय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक मार्गस्थ असताना 6 धावा धावफलकावरती. एक जबरदस्त मॅच होईल, कारण ज्यावेळेला हे दोन संघ एकमेकांसमोर भिडतात ना त्यावेळेला एक रोमांचक मॅच होते यात शंका नाहीये. कारण सागरपुत्र चषक 2024 जो झोलंबे कोपरे इथे झाला होता त्या मॅचच्या त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या दोन संघांमध्ये जबरदस्त मॅच रंगली होती. याच दरम्यान एक वाईट चेंडू आलाय. अवंतर धाव धावफलकावरती नोंदवली गेली आहे. एक धावेच्या सहाय्यानं एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 या आकड्यावरती. वाईट प्लस 1, 2 धावा धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जिथे षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू मध्ये तब्बल 8 धावा. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग हा या चषकाचा नियम असणार आहे, या स्पर्धेचा नियम असणार आहे. दोन्ही संघांना याची नोंद घ्यायची आहे. सुरुवात तर चांगली नाही आहे किल्ला संघाकडून. आपण पाहिलं मनीष थोडासा दबावामध्ये दिसतोय, परंतु दबावातूनच इथून त्याला मार्ग शोधावा लागेल आणि बऱ्याचशा मोठ्या मॅच मध्ये सुद्धा मनीषने गोलंदाजी केली आहे. त्याला माहित आहे कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. इथून आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करावी लागेल, त्याचा प्रयत्न तो करेल यात शंका नाही आहे. कारण पहिला आपण पाहतोय 2 चेंडू झाले, 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे 67 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय प्रसाद बामुगडे हा एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू असेल लॉंग रनअप घेऊन गोलंदाज मनीष आपल्या षटकातील तिसरा चेंडू, जिथे राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी होती आहे. ओहो हो, क्रिकेटचा सी फॉर क्लास दर्शवणारा नेत्र लकला जातो ना त्याच प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून इथे पहिल्या 3 चेंडूवरती पाहायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूवरती त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय 2 षटकार आलेत. पुढचा चेंडू कमबॅक होणार का? हो, यावेळेस मात्र हलक्या हाताने केलेला प्रयत्न. हो हो, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. इथे कुठेतरी चेंडूला सन्मान द्यायचा होता, पंचांचा इशारा येतोय. उजव्या इष्टीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू, अर्थातच रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. शेनबाई संघाने याची नोंद घ्यायची आहे. रिव्ह्यू सिस्टम या स्पर्धेतून वगळण्यात आलेली आहे. वाईट चेंडू आलाय. एक अवंतर धाव धावफलकावरती नोंदवली गेली आहे. माझे स्कोरर मित्र सुनील जाधव मला कळवतील की आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात 15 धावा. जिथे 3 चेंडूंचा खेळ झालाय, म्हणजे 3 चेंडू मध्ये प्रति चेंडूवरती 5 धावा इथे ठोकल्यात प्रसाद बामुगडेनं. सुरेख बॅटिंग, चांगली सुरुवात. जिथे 67 धावांचा पाठलाग करत असताना ज्या गरज होती सुरुवातीची, ती सुरुवात मात्र प्रसाद बामुगडेच्या बॅटने किल्ला संघाला दिली आहे. पुढचा चेंडू राईट आर्मवर द विकेटने मनीष इथे हलक्या त्याने खेळला आहे. आपण पाहतो एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. इथे मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळते. हो हो, काय घडतंय मैदानामध्ये. इथे प्रसाद बामुगडे सरळ सुटला होता आणि नक्कीच नॉन स्ट्राईकचा संकेत म्हणजे जागेवरच होता. एक मोठी संधी इथे गमावली आहे, कारण सहज हा गडी गमावता आला असता, विकेट प्राप्त करता आली असती, परंतु तसं काही घडले नाही. एक धाव पडत झडत का होईना परंतु कंप्लीट झालेली पाहायला मिळते. एक धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते 16 या आकड्यावरती. जिथे 4 चेंडूंचा पहिल्या षटकातील खेळ समाप्त झालाय. प्रसाद बामुगडेची मोठी विकेट इथे नक्कीच आपल्याला प्राप्त झाली असती, परंतु थोडासा आपण पाहिलं ना तर थ्रो खराब राहिला आणि त्याच्याच कारणाने इथे मोठा जीवनदान प्राप्त होतोय, तो अर्थातच प्रसादला.
गोलंदाजी मार्कवर आपल्या षटकातील 5वा चेंडू, जिथं पहिलं षटक मार्कस्थ असताना महत्वाचं षटक हातलात असताना थोड्यात जास्तच्या धावा खर्च केल्या गेल्यात. आपल्याकडे चेंडू बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, संपर्क तिथनं झाला नाही आहे जितना बॅटरने अपेक्षा केली होती. जोपर्यंत आपण पाहतो शॉर्ट स्पेअर लेग जवळ क्षेत्ररक्षण केलं जाईल सँडीच्या माध्यमातून, तोपर्यंत कोणतेही धावफलकावर तर धावफलक जोडलं जाणार नाही आहे. सध्याच्या घडीला 16 धावा धावफलकावरती स्थिर पाहायला मिळत आहेत. सन्मान्य श्री किशोर पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आयोजकांच्या वतीने आपलं यथोचित मान सन्मान या ठिकाणी होईल. श्लोक 11 न्हावे संघाचे अष्टपैलू खेळाडू. त्याच दरम्यान आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली आहे. पंचांचा इशारा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते ती 17 या आकड्यावरती. 67 धावांचा पाठलाग करत असताना म्हणजे 30 चेंडूमध्ये 67 धावांची गरज होती. सध्याच्या घडीला पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक चांगले गोलंदाजी म्हणावी लागेल, चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. प्रसाद बांगुडेच्या बॅटमधून पाहायला मिळाले 2 षटकार पाहिले. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि इथून 50 धावा बनवायचे आहेत. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेले 2 संघ सध्याच्या घडीला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत. आणि इथून जो खऱ्या अर्थाने एक मेहनत करेल, कष्ट करेल, तोच संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल यातील मात्र शंका नाही आहे. असं असताना गोलंदाजी मार्कवर संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकासाठी इथे आमंत्रित केलं जाते. गोलंदाज निकू या गोलंदाजाला मात्र इथे पाचारण दिलं गेलंय कर्णधाराकडून. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, कारण दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. इथे निकूच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. कर्णधारानं 24 चेंडू आणि 50 धाव्यांची इथून गरज असणार आहे. या ठिकाणी या व्यासपीठावर सन्माननीय श्री किशोरजी पाटील सर उपस्थित आहेत. मी सन्मान्य श्री विनायकजी गोवर्धने साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सौंदर्याचा प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन एक यथोचित मान सन्मान एक मोठा खेळाडूचा व्यासपीठावर होतोय. नक्कीच ज्यांच्या त्याचप्रमाणे व्यासपीठावर नितेश गिजे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान होईल. त्याच दरम्यान 2 चेंडू निर्धाव आलेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्यांच्या नावाने अर्थातच ज्यांच्या सुपुत्रांच्या नावाने ही टीम खेळली जाते त्यांचा या ठिकाणी व्यासपीठावर सन्मान झालाय. श्लोक 11 न्हावे जे किशोर पाटील यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या नावाने श्लोक 11 न्हावे हा संघ नेहमीच मोठ्या स्पर्धेतून सहभाग घेत असतो आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिली आहे. पुढचा चेंडू निकूचा बॅकफुट जाऊन पंच केलाय. चेंडूची वरची कडा घेऊन चेंडू घोषित परिसरात ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. एक सिंगल अर्थातच प्राप्त झाली. एक सिंगलच्या सहाय्याने आपण धावफलकेचा विचार केला तर सध्याच्या घडीला 18 धावा धावफलकावरती, म्हणजे येणारे 23 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज. श्लोक 11 न्हावे संघाचे गहिनाथ कोटारे गहिनाथ कटोरे कुठे असतील त्यांना विनंती करता आम्ही व्यासपीठावर यायचं आहे. काय जबरदस्त गोलंदाजी होती. निकूचं मात्र जितकं कौतुक करू तितकं कमी असेल, कारण पहिल्या षटकामध्ये मनीष थोडासा महागडा ठरला होता आणि कुठेतरी आपण असं वाटलं होतं की प्रसाद बामुगडे आणि संकेत मुंडे चांगली बॅटिंग करतोय, पण त्याच वेळेला एक योग्य टप्पा टाकण्यामध्ये यश संपादन करून आपण पाहतो 4 चेंडूंची फेक झाली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त एक सिंगल खर्च केली आहे. खोलात टाकलाय चेंडू फॉलोतो मध्ये. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सुरेख इथे मात्र गोलंदाजी होतीये. शेनवाई संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच निकेशकडे पाहायला जाताना आपला खेळाचं प्रदर्शन तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये देतोय सुद्धा, कारण 5 चेंडूंचा इथे फेक झाले. 5 चेंडू मध्ये फक्त एक सिंगल खर्च करत नक्कीच संघाला एक मजबूत स्थितीमध्ये ठेवण्याचं काम निकेशच्या माध्यमातून केलं जात आहे. लास्ट चेंडू इथे सुद्धा 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न, हा सुद्धा चेंडू निर्धाव गेलाय. वा काय जबरदस्त कमबॅक राहिलाय शेनवाई संघाचं. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. फक्त एक धाव खर्च केली आहे जिथे 67 धावांचा पाठलाग करायचा होता. या षटकामध्ये एक धाव खर्च केले म्हणजे येणारे चेंडू 18 आणि तब्बल 49 धावेंची गरज हा सामना जिंकण्यासाठी प्रसाद बामुडकीच्या टीमला अर्थातच श्री वाकेश्वर किल्ला संघाला.
18 चेंडू 49 ची गरज. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये कमबॅक करण्याचं काम निक्कूच्या माध्यमातून झालंय. कारण आपल्या गोलंदाजीवरती फक्त एक धाव खर्च केले, विकेट भलेही संपादन नाही केली आहे, परंतु जबरदस्त गोलंदाजी त्याने करून समोरच्या संघाला म्हणजे किल्ला संघाला थोडंसं बॅकफुटवर ढकललं असं म्हणता येईल. परंतु या बॅकफुटवरूनच किल्ला संघाला मार्ग काढावा लागेल. मित्रांनो, खऱ्या अर्थाने त्या धनुष्य बाणाचा विचार करा. जितका आपण बागेत आणला जातो ना, तितकाच तो वेगाचा ध्येयाचा सुद्धा पाठलाग करत असतो. मी विनंती करतोय गहिनाथ कटोरे साहेब आपल्याला की आपण तर आपण पाहतो 18 चेंडू 49 धावांची गरज. पुन्हा एकदा मनीषवर विश्वास दाखवला आहे संघाचा. मला वाटतं कर्णधार आहे आणि कर्णधार मध्ये संघाची जबाबदारी घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू थोडासा अडथळा निर्माण होतोय गोलंदाजी करणाऱ्या मनीषला, परंतु पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरलाय. काय शर्वई संघाचं आपण पाहिलं तर काय टीमवर्क आहे. खऱ्या अर्थाने मनीषला पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या. निकूने जर विचार केला निकेतचा तर फक्त एक धाव खर्च केली होती. असं असताना सुद्धा पुन्हा एकदा मनीषवर विश्वास दाखवला. म्हणजे सिनियर खेळाडू तर आहे, परंतु आपल्या संघाची जबाबदारी कशा प्रकारे हातलेली हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक धाव प्राप्त होते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धावेच्या सहाय्यानं. संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल 19 आकड्यावरती. मनीष नक्कीच कमबॅक करणारा गोलंदाज आहे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेली सुद्धा आहे, परंतु इथे थोडासा महागडा ठरला. तिसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर पहिल्या चेंडू मध्ये एक सिंगल दिली आहे. येणारे 5 चेंडू खूप सारे महत्वाचे असतील या मॅचच्या दृष्टिकोनातून. कारण प्रसाद बांबुगडे सारखा एक हार्ड हिटर बॅटर समोर असताना त्याला गोलंदाजी करणं म्हणजे कुठेतरी थोडंसं दडपणाचं काम आहे. या दडपणाला कशा प्रकारे सामोरा जातोय तो गोलंदाज मनीष. खोलात टाकलेला चेंडू यारकर खोदून काढलाय. चेंडू अलॉंग द कार्पेट आपण पाहतो. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत फील्ड होतोय फेकी होईल तोपर्यंत फक्त एक सिंगल प्राप्त होती आहे. एक सिंगलच्या सहाय्याने इथे पाहतोय आपण धावफलक पुढे सरसावलं जातंय. अर्थातच 20 या धावसंख्येवरती जिथे 67 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे 47 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू अर्थातच आपण पाहतोय 16 चेंडूंचा अजून खेळ बाकी. खोलात टाकलेला चेंडू फॉलोथ्रो मध्ये चांगला शतरक्षण. आज जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे शेनवाई संघाकडून. कारण जिथे आपण पाहिलं तर प्रसाद बांबुगडे आणि संकेत मुंडे सारखे फलंदाज असताना सुद्धा त्यांना धावांपासून इथे धाव करायला लागले, वंचित ठेवलं गेलंय. म्हणजे किती जबरदस्त गोलंदाजी होती याचा अंदाज आपल्याला येईल. आपण पाहतो संकेत मुंडे आज भरपूर निराश करतोय कारण 9 चेंडूचा सामना केलाय, फक्त 2 सिंगल त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र त्रिफलाची तुडवलाय. पहिला मुंडे आपण पाहिला तर एक मोठा खेळाडू आहे, परंतु इथे मात्र तो स्वस्त्यात परतलाय. 2 चेंडूचा या षटकामध्ये खेळ बाकी असेल. जिथे 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 धावा खर्च केला. संकेत मुंडेला बाद केलाय. मनीषनं जो विश्वास कर्णधाराने खऱ्या अर्थाने दाखवला होता मनीषवर तो कुठेतरी साथ ठरताना पाहायला मिळतोय. कारण मोठा खेळाडू आहे आणि नक्कीच चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असते. इथे लगातारचा दुसऱ्या त्रिफलाचे अजून एक फलंदाज बाद. डीजे
संघाकडून तिसरा आहेत वैयक्तिक दुसरं षटक जे हातलतंय त्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत आणि 2 महत्वाचे गडी बाद केलेत. इनिंग चौथ्या क्रमांकावर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय साहिल. दोर फुलटचा चेंडू जोरदार पार करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तोपर्यंत फक्त एक सिंगल प्राप्त होते. जोपर्यंत प्रसाद बामुगडे मॅच मध्ये आपण पाहतोय क्रीजवर उपस्थित आहे ना तोपर्यंत हे सामना संपलेला नाहीये. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. ती तब्बल 21 या धावसंख्येवरती जिथे तिसरं षटक संपुष्टात आलंय. 7च्या सरासरीने 21 धावा धावपालकावरती आपण पाहतोय जिथे 2 महत्वाचे गडी गमावलेत वाकेश्वर किल्ला संघानं. मनीषच्या या गोलंदाजीचा विचार केला तर मस्त चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून फेक झाली आहे. कारण आपण पाहतोय 3 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे गडी त्याने बाद केलेले पाहायला मिळतील. निकुने आपण पाहिलं तर गडी बाद केला नव्हता परंतु एक जो दबाव कुठेतरी बनवला होता ना वाकेश्वर किल्ला संघाला त्याचा फायदा खऱ्या अर्थाने मनीषने उचललाय आणि त्याच्याच कारणाने आपण पाहतोय इथे सध्याच्या घडीला किल्ला संघ थोडासा अडचणीत सापडला असं म्हणता येईल. विनय गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतं संघाकडून. अर्थातच चौथं षटक आहे वैयक्तिक पहिलं षटक. षटकातील हा पहिला चेंडू यावेळेस मात्र खेळपट्टीवर पडला आणि थोडासा काटा बदलला आपण पाहतोय. या चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये. 1 धावेसाठी 22च्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होते. 1 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 आकड्यावरती. पंचेचाळीस धावांची गरज असणार आहे. 11 चेंडूंचा खेळणं बाकी. 11 चेंडू 45 धावा म्हणजे प्रति चेंडू मध्ये आपण पाहतो चौकारांची गरज आहे आणि ती कुवत ती क्षमता ती ताकद नक्कीच किल्ला संघाकडे अजूनही आहे. कारण प्रसाद बामुगडे आपण जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय परंतु आपण पाहिलं तर इथे मात्र प्रसादला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. 1 धाव इथे कंप्लीट केली जाती आहे. 22च्या स्वरूपात ही ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होते. 1 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल 23 आकड्यावरती. म्हणजेच येणारे चेंडू असतील ते 10 आणि 44 ची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल आणि ती क्षमता ती ताकद नक्कीच प्रसादकडे आहे. प्रसादकडे आपण पाहतो या संपूर्ण मॅच मध्ये थोडस कमी स्ट्राईक मिळाले परंतु इथे 5वा चेंडू हवेत. हो आणि हा चेंडू आपण पाहतोय नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल झालाय. चेंडू घोषित परिसरात जातो 1 धावेसाठी. 1 धावेने संघाची धावसंख्या जिथे बॅटिंग करत असताना 67चा पाठलाग करत असताना टीम वाकेश्वर किल्ला संघाची धावसंख्या 24 जिथे 2 गडी बाद झालेले पाहायला मिळतील. 43 धावा येणारे 9 चेंडू म्हणजे हा सामना आपण पाहिला तर या मॅच मध्ये आपण सध्याच्या घडीला शेनवई संघ आपण पाहतोय वरचढ झाला या मॅच मध्ये परंतु अजूनही कमबॅक करणार का प्रसाद बांबगडेचा संघ कारण स्वतः संघाचा तारणहार स्ट्राईक एंडला. हो जोरदार पार करण्याचा प्रयत्न पण काय जबरदस्त गोलंदाजी होते. शरीरापासून दूर ठेवला गेला. स्ट्रोक जर बॅटचा फ्लो पाहिला ना तर खूप स्पीडला होतो परंतु नक्कीच गोलंदाज सुद्धा विनय तितकाच हुशार आहे. कारण आपण थोडीशी पाहिलं तर बॅट पासून थोडासा लांब चेंडू ठेवण्यात आला आणि त्याच्यामध्ये यश संपादन केलं. डॉट चेंडू सांगता 8 चेंडू 43 धावा. इथे मात्र स्टँडर्ड डिलिव्हर चेंडू सीमारेषेच्या बाहेर बलात्कार
हॅलो 7 चेंडू आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो 37 धाव्यांची गरज आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. आपल्या चेंडू आता पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग रिसर मध्ये चेंडू निघून चाललाय घोषित परिसरात. एक सिंगल प्राप्त होते. पंचाचा इशारा तो षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकाच्या खेळाच्या नंतर 2 गडी बाद 31 धावा धाव फलकावरती म्हणजे 6 चेंडू शेष आणि विजयासाठी 36 धाव्यांची गरज. 6 षटकार मारावा लागेल असंच म्हणावं लागेल. हे 6 षटकार आपण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर इथे साहिलच्या बॅट मधून येतील का. 6 चेंडू आणि तब्बल 36 धाब्यांची गरज. गोलंदाज नक्कीच कोणता सज्ज होतोय हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. शनवई संघाकडून हा गोलंदाज सज्ज होतोय. गणेश गोलंदाज सज्ज होतोय. 6 चेंडू आणि 36 ची गरज. हा सामना आपण पाहतोय तो नक्कीच चुकलाय सध्याच्या घडीला शनवई संघाकडून. पहिला चेंडू चांगला फटका आहे. वन बाउंड चेंडू सीमा पार साहिलच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार चौका. फलकावरती आपल्या चेंडू पंताचा इशारा येतो. इट्स अ व्हाईट बॉल. एक अवंतर धाव मिळती आहे. एक धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 36 या आकड्यावरती 31 धाव्यांची अजून गरज. 5 चेंडू शेष. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू चांगला होता. इथे प्रसाद बांबोडे स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतोय. धावचीच्या स्वरूपात इथे आणखीन एक गडी जाईल मैदानाच्या बाहेर कमांडीच्या. पाटलांचा बैल चेंडू येणं बाकी आपण पाहतोय. इथे मात्र हा सामना संपूर्णपणे झुकलाय तो श्री सोमजाई शेनवई या संघाच्या बाजूने. कारण प्रसाद बांबुगडे अजूनपर्यंत क्रीजवर आपल्याला पाहायला मिळतोय परंतु थोडीशी निराशजनक कामगिरी इतर बॅटर्स कडून पाहायला मिळते आहे. आणि त्याच्याच कारण आपण नक्कीच पाहतोय पराभवाच्या उंबरट्यावर वाकेश्वर किल्ला संघ पाहायला मिळेल. डॉट चेंडू आलाय. फटका चांगला होता परंतु इथे मात्र प्रसादला सुद्धा माहिती आहे का हा सामना इथून जिंकू शकत नाहीये. आणि इथे एक लिगली चेंडू फेक होणं बाकी. आणि इथे मात्र सोमजाई शेनवई संघ हा पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवेल याची शंका नाही आहे. अंतिम चेंडू वाईट आलाय. एकदा पुढे सरसावेल. धावसंख्या 38 वरती पाहायला मिळते आहे. शेवटचा एक चेंडू येणं बाकी. आणि इथे मात्र हा सामना जिंकतोय तो सोमजाई शेनवई संघ. विजय संघाचे अभिनंदन. त्याचप्रमाणे पराजित संघाचे कौतुक सुद्धा असेल.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, जिथे मनीषने पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने किल्ला संघ विजयाच्या दिशेने अग्रेसर होत असताना धावसंख्येला ज्याने आला बसवला तो निकू ठरतोय मॅन ऑफ द मॅच, ज्याने एक षटक हाताळलं परंतु एकच धाव खर्च केली आणि बॅटिंग करत असताना एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. 5 चेंडू मध्ये 8 धावा ज्याने बनवल्या तो अष्टपैलू खेळाडू सोमजई शेनवई संघाचा निकू ठरतोय मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद. यानंतरचा आवाज या मॅच कडे घेऊन जातोय उमेशजी सालुंकर सर यांचा असेल. धन्यवाद.